घोषणा, शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस. पुण्यातल्या सभेत राहुल गांधींची तुफान क्रेझ. पुण्यात काल काँग्रेसच्या युवा संघटन NSUI आणि भाजपाचे युवा संघटन ABVP यांच्या राड्यामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता मोठी होती. अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं, असं या सभागृहाचं वातावरण होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज या कार्यक्रमात मनुस्मृतीपासूनचे दाखले देत महिलांना भारतीय समाजात कसे दमनाला सामोरे जावे लागते याचा दाखला दिला. राहुल गांधी नेहमी पांढरा टी-शर्ट परिधान करत असतात. त्यांनी प्रयागराज येथे राहुल गांधी यांनी गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला, तर पुण्यात त्यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलं. या कार्यक्रमाला मुलांपेक्षा मुलींची जास्त उपस्थिती आहे, असं राहुल गांधी यांनी स्टेजवर येता जाहीर केलं आणि मुलींनी आपल्या मोबाईल फोनची फ्लॅश लाईट दाखवत त्याला दुजोरा दिला. राहुल गांधी यांनी या सोहळ्यात महिलांवरील समाजात होणारा दुजाभाव आणि वागणुकीचे अनेक दाखले दिले. त्याला उपस्थित विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी दुजोरा दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोटा, डेहराडून आणि प्रयागराजनंतर पुण्यात या छात्रों की गूंज या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला अनेक तरुणींनी उपस्थित राहून आपल्या व्यथा व्यक्त केल्या आणि समाजात आपल्याला कशी वागणूक दिली जाते याचे कथन केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.